नमस्कार मित्रांनो. तर पुन्हा कर्तव्य आहे या मालिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतं आहे की शार्दूलचे आईवडील त्याला फोन करत असतात, पण त्याचा फोन लागत नाही. वसूचे बाबा म्हणतात की ह्याला किती वेळा फोन करायचं, नको तेव्हा तर हा 17 फोन करतो आणि आज आपल्याला गरज आहे तर हा फोन उचलत नाही आहे, काय करायचं याचं. इकडे वसू आपल्या बाबांना फोन करून सांगते की शार्दूल आकाशरावांना भेटायला बोलवलं आहे. आता तो काही करतो आहे काही माहीत नाही. तेव्हा वसूचे बाबा म्हणतात की वसू तू काळजी करू नकोस. तेव्हा वसू म्हणते की अहो बाबा मी काय करू, आकाशरावांबरोबर ह्या आईसुद्धा गेलेत आणि मला सगळ्यात जास्त याचीच भीती आहे की आईंसमोर जर सगळं सत्य कळालं तर ते मला अजिबात माफ करणार नाहीत. वसूचे आईबाबा म्हणतात की तू काळजी करू नकोस, काहीसुद्धा होणार नाही. तू प्रयत्न करतो, आम्ही त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न करतो आहे पण तो फोन उचलत नाही आहे. तेव्हा वसू म्हणते की बाबा मला खूप भीती वाटते. तेवढ्यात बनी पळत येतो आणि म्हणतो की आई अगं खाली चल ना, खाली खूप मोठा प्रॉब्लेम झाले. हे सगळे वसूचे आईबाबा ऐकत असतात. तेव्हा वसू म्हणते की काय झालं आहे. बनी म्हणतो की तू खाली चल मग तुला कळेल. वसू खूप घाबरते. तिचे आईवडील फोन ठेवतात. वसू खाली जाऊन बघते तर घरातले सगळे जमा झालेले असतात. तिच्याकडे सगळेजण रागाने बघत असतात. हे बघून बनी म्हणतो की आई तुला बोलायचं होतं, घ्या आणलं मी आईला, बोला तिच्याशी. असं म्हटल्यानंतर ते आकाश रागाने बघतो. तेव्हा वसू डायरेक्ट माफी मागायला लागते. आकाशराव मला माफ करा, मी तुम्हाला सांगणार होते. आकाश काही ऐकण्याच्या मनस्थितीत नसल्यासारखा दाखवून तिच्याकडे हात करतो आणि म्हणतो की बास, मला काहीही ऐकायचं नाही आहे आणि उभा राहतो. वसू म्हणते की अहो आकाशराव माझं एकदा ऐकून तर घ्या. आकाश म्हणतो की ते काही नाही, आता तुम्ही माझं ऐकायचं आणि मी जे म्हणतो आहे ते तसंच झालं पाहिजे, नाहीतर याचे परिणाम वाईट होतील. आकाश म्हणतो की सोसायटीत एक कार्यक्रम आहे, त्यात तुम्ही सहभाग घ्यायचा आहे, तुम्ही आणि बनीने त्यात पार्टिसिपेट करायचं आहे. वसुंधरा तरी पण म्हणते की अहो आकाशराव माझं ऐकून तरी घ्या. तेवढ्यात तिला कळतं की आकाशरावांनी आपल्याबद्दल काही बोललंच नाही, त्यांनी नाटकाबद्दल बोलले. तीसुद्धा लगेच रेडी होते. कशाचाही विचार न करता ती नाटकासाठी हो बोलते, कारण ती त्या मनस्थितीतच नसते की ती नाही म्हणू शकेल. सगळेजण खूप खुश होतात. तेवढ्यात माधवराव म्हणतात की माझी सून ह्या पार्टिसिपेट करते कार्यक्रमात, आता मी सगळ्या सोसायटीत मिशी पिढत जाणार की माझ्या सुनेने यात सहभाग घेतला आहे, माझी सून या सहभागात देवीचं रूप घेणार आहे, असं म्हणून सगळेजण तिचं कौतुक करत असतात. तेव्हा अवनी तिचं खूप कौतुक करते आणि म्हणते की वसुंधरा तू हे सगळं करण्याआधी आरतीसुद्धा तुम्ही दोघांनीच मिळून करा. हे म्हटल्यानंतर जयश्रीला अजिबात पटत नाही. ती म्हणते की यांनी कशाला, अखिल आणि तनिया आहेत ना, ते करतील. तेव्हा माधवराव तिच्याकडे रागाने बघतात. जयश्री म्हणते की अहो अखिल आणि तनियाचं आत्ता लग्न झालं आहे म्हणून म्हणते आहे. तेव्हा वसूसुद्धा म्हणते की नाही नाही आई ठीक म्हणतात ते दोघंच करू देत. तेव्हा आकाश म्हणतो की हो ह्या वसुंधरासुद्धा वैतागल्या असतील, त्यांची नाटकाची तयारी सगळं करण्यामध्ये त्या पण बिझी असतील, आरती अखिल आणि तनयालाच करू दे, असं म्हणून ते आपले ठरवतात. इकडे वसू आतमध्ये जाते. आतमध्ये गेल्यानंतर आपल्या आईवडिलांना फोन करून सांगते की शार्दूल भेटला पण त्याने काहीच बोललेलं नाही आहे. हे ऐकल्यानंतर वसूचे आईबाबा म्हणतात की हे कसं शक्य आहे, शार्दूल असा विचित्र का वागतोय, काहीच कळत नाही. त्यावर वसुंधरा म्हणते की आईबाबा आता मी एक ठरवलं आहे, काहीही झालं तरी मी सगळ्या ह्याला सामोरं जाणार आहे, माझ्या नशिबात काय आहे ते सगळं मी भोगायला तयार आहे. वसूचे आईवडील म्हणतात की तू काळजी करू नकोस, आम्ही शार्दूलशी बोलण्याचा प्रयत्न करतोस, तुझ्यापर्यंत यातली कुठलीही गोष्ट घरापर्यंत पोहोचू देणार नाही, तू विश्वास ठेव. तेव्हा वसुंधरा म्हणते की विश्वासच तर माझा शार्दूलवर नाही आहे, तो खूप विचित्र माणूस आहे, काहीही करू शकतो, आता मी होणाऱ्या परिणामांनासुद्धा भोगायला पूर्णपणे तयार आहे. ती तिला समजूत काढत असतात. तेवढ्यात आकाश तिथे येतो. ते फोन ठेवते आणि आकाशला विचारते की काय म्हणाले लकी. तेव्हा ते म्हणाले की अगं त्याने आम्हाला बोलवून घेतला आणि तो तिथून निघून गेला, कुठलं अर्जंट काम आलं म्हणून तो निघून गेला. किती विचित्र माणूस आहे हा, कधी कधी याचं काहीच कळत नाही. वसुंधराला सुद्धा हे जरा विचित्र वाटतं पण ती काहीच रिॲक्ट करत नाही. तेवढ्यात आकाशला फोन येतो. वसूला असं वाटतं की तो शार्दूलचाच फोन आहे. ती विचारते की काय लकी भाऊजींचा फोन आहे का. तेव्हा आकाश म्हणतो की नाही, कॉलनीतल्या माणसांचा फोन आहे, मी बघून येतो, असं म्हणून ती तिथून निघून जाते. वसूला खूप काळजी वाटत असते की आता आपलं लकी कधी सांगेल याची तिला सारखी भीती वाटत असते. नाटकाच्या तयारीची चालू झालेली असते. वसुंधरा आपल्या मेकअप रूममध्ये देवीचं मेकअपची तयारी करत असते. ती तयारी करत असताना अवनी तिथे येते. ती म्हणते काय वसुंधरा काय झालं, एवढं का तोंड पाडलेस, भीती वाटते का, काळजी नको करू, तुला कसलीही मदत लागली ना तर मला सांग. वसुंधरा हो बोलते. तिला ती काहीही सांगू शकत नसल्यामुळे अवनी तिथून निघून जाते. वसुंधराने आपल्या आईला बोलवून घेतलेलं असतं. इकडे बनी चिनू मनूसुद्धा आपलं
आपले रूप धारण करून रेडी झालेले असतात. ते खोटं खोटं भांडणं करत असतात. अवनी त्यांना खूप समजावण्याचा प्रयत्न करतो. तेवढ्या ताई आपल्या वसुंधराच्या रूममध्ये येते. रूममध्ये आल्यानंतर ती म्हणते की वसुंधरा काय झालं. वसुंधरा एकदम उठते आणि आईला मिठी मारते आणि म्हणते की आई मला खूप भीती वाटते. तो शार्दूल कधी येऊन घरं सांगेल आणि माझा संसार उद्ध्वस्त करेल. राहून राहून मला त्याची खूप भीती वाटते. मला स्वप्नातसुद्धा त्याचाच भास होतो. जिकडे तिकडे त्याचाच भास होतो. आई मला काय करू हे कळत नाही आहे. तेव्हा वसूची आई म्हणते की वसू बाळा आता वेळ आली आहे. तुला तुझ्या दुर्गादेवीचं रूप धारण केलं पाहिजे. तुला तुझ्यातली दुर्गादेवी जागवली पाहिजे. तुलासुद्धा वध करता आला पाहिजे. नराधमांना शिक्षा देता आली पाहिजे. आता खरी परीक्षा तुझी. वसुंधराला ती पूर्णपणे धीर देत असते की तू शार्दूलला सामोरे जाऊ शकतेस. वसुंधरासुद्धा आईच्या बोलण्यामुळे प्रोत्साहित होते आणि ती शार्दूल पुढे सामना करण्यासाठी तयार असते. आता जे काही परिणाम होतील ते मी भोगेनच आणि त्यालासुद्धा अद्दल घडवल्याशिवाय शांत बसणार नाही हे वसुंधरा पण आपल्या मनाशी निश्चित करत असते. इकडे शार्दूल त्या नाटकाच्या रिहर्सलच्या तिथे पोहोचतो. तो आतमध्ये येतो. कोणालाही कळत नाही. जे महिषासुराचा रोल करणार असतो त्या माणसाला तो बेशुद्ध करतो. त्याला एका कोपऱ्यात टाकतो आणि त्याचे कपडे काढून दागिने सगळं स्वतः घालून तो नाटकासाठी तयार झालेला असतो. तो वसुंधराला समोर धमकी देण्यासाठी, तिला भीती दाखवण्यासाठी, टॉर्चर करण्यासाठी काही ना काही कारण काढून समोर येत असतो. इकडे वसुंधरा पूर्णपणे तयार झालेली असते की काही झालं तरी यावेळेस मी शार्दूलचं काही खपवून घेणार नाही. शार्दूल आपला वर आपण काहीही करू शकतो हे दाखवण्यासाठी वसुंधराला कमीपणा दाखवण्यासाठी तिथे पोहोचलेला असतो. नाटकाची तयारी होते. वसुंधरा देवीचं रूप धारण करून तिथे बसलेले असते. सगळेजण टाळ्या वाजवत असतात आणि आपल्या नाटकाची तयारी सुरू होण्याची वाट बघत असतात. इथेच भाग संपतो. आपल्याला पुढच्या भागात पाहायला भेटणार आहे की वसूला कळतं की शार्दूलच रूप बदलून महिषासूर बनून आलेला आहे. तेव्हा शार्दूल तिला तिथे येऊन धमकी देतो की तुझ्या संसार पूर्ण मी उद्ध्वस्त करून टाकणार. तुला मी असं तसं सोडणार नाही. वसुंधरासुद्धा त्याला धमकी देते. ती खूप घाबरलेली असते. नंतर ती आपलं त्रिशूळ घेऊन येते आणि म्हणते की माझ्या कुटुंबाकडे वाईट नजर करून बघणाऱ्यांना मी जिवंत सोडणार नाही. सगळ्याचा वध नक्की होणार. सगळ्याचा हिशोब नक्की होणार असं म्हणून ती त्याला पायश घालून त्याच्या मानगुटीवर त्रिशूळ ठेवते. शार्दूलसुद्धा तिच्या या रौद्र रूपाला बघून घाबरताना पाहायला दिसणार आहे. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज यार आपल्या व्हिडिओला लाईक करायला, शेअर करायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू. आणि तुम्ही जो पण माझ्या चॅनलला सपोर्ट देताय, माझ्या चॅनलला लाईक करताय त्यासाठी खरंच मनापासून थँक्यू.